श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, नवरात्र चालू आहे आणि चला तर आपणही देवीचं दर्शन घेऊया. आज चौथी माळ आहे आणि आजचा कलर मस्तपैकी पिवळा आहे. त्यामुळे बघू शकता की सगळीकडे बायकां पिवळ्या साड्या, येलो साड्या घातलेल्या दिसत आहेत. हे आमचं चांदवड, एक छोटंसं गाव सह्याद्रीच्या डोंगरात वसलेलं आहे. निसर्गाची खूप छान देणगी लाभलेली आहे आमच्या चांदवड शहराला. बघू शकता चारी बाजूनी डोंगर आहेत. हे चांदवडमधील रेणुकादेवीचं प्रसिद्ध मंदिर. सुमारे 200 पायऱ्या त्याही डोंगरात कोरलेल्या आहेत. बघू शकता, खूपच छान. बघू शकता रेणुकादेवी संस्थान चांदवड. ह्या 200 पायऱ्या चढल्यानंतर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये देवीचं दर्शन होते. परशुरामाची आई म्हणून ही रेणुकादेवीची येथे पूजा केली जाते. 3.5 शक्तिपीठापैकी एक अर्धपीठ हे रेणुकादेवीचं मंदिर आहे. चला तर तुम्हीही दर्शन घ्या देवीचे. सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी थोडी कमीच आहे. रात्रीची सगळीकडे मुलांसाठी खेळणी वगैरे आणि खूप मोठी यात्रा भरलेली असते. बघू शकता रेणुकादेवी. चला तर प्रेक्षकांनो, तुम्हीही दर्शन घ्या. अहिल्यादेवी होळकरांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि अहिल्याबाई होळकरांचा इथे खूप मोठा रंगमहाल पण आहे. तोही तुम्ही कधी इथे चांदवडला भेट दिल्यानंतर बघू शकता. आणि पुढे चंद्रेश्वर मंदिर चंद्रेश्वरी गडावरती आहे. ते तर शंकराचं खूपच छान मंदिर आहे.